राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. एखाद्या नेत्याची वर्षानुवर्षीची मेहनत एका छोट्याशा चुकीमुळे धुळीला मिळू शकते. महाराष्ट्राच्या राजकारणात 2008 मध्ये असंच काहीसं घडलं. निमित्त होतं 26/11चा दहशतवादी हल्ला. पण विलासराव देशमुखांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला धक्का लागला तो त्यांच्या मुलामुळे, रितेश देशमुखमुळे. 26 नोव्हेंबर 2008चा हल्ला संपल्यानंतर मुंबई हळूहळू सावरत होती. संपूर्ण देश शोकाकुल आणि संतापलेला होता. अशा परिस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उद्ध्वस्त झालेल्या ताज हॉटेलची पाहणी करायला गेले. पण तिथे गेल्यावर नियती त्यांच्यासाठी वेगळाच खेळ मांडून बसली होती. विलासराव देशमुख ताजमध्ये पोहोचले खरे, पण त्यांच्या सोबत गाड्यांच्या ताफ्यात दोन चेहरे असे होते ज्यांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या. एक म्हणजे त्यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख, आणि दुसरा म्हणजे चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा. ज्या ठिकाणी रक्ताचे सडे पडले होते, जिथे देशाचे जवान शहीद झाले होते, त्या संवेदनशील ठिकाणी एका हिंदी चित्रपट दिग्दर्शकाला सोबत नेणे ही विलासरावांची सर्वात मोठी चूक ठरली. रितेशने आपल्या वडिलांसोबत तिथे येणे हे केवळ मुलाचे प्रेम नसून राम गोपाल वर्माला आगामी सिनेमासाठी लोकेशन दाखवण्यासाठीची ती एक सहल होती, अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली. रितेश देशमुखमुळे एका दिग्दर्शकाला व्हीव्हीआयपी एंट्री मिळाली, यावरून जनतेत संताप निर्माण झाला. विरोधकांनी याला डिझास्टर टुरिझम म्हणत विलासरावांना लक्ष केले. त्या काळी काँग्रेस हायकमांड आधीच दबावाखाली होती. रितेश आणि राम गोपाल वर्मा यांच्या त्या वावरण्यामुळे विलासरावांची प्रतिमा एका गंभीर नेत्याऐवजी आपल्या मुलाच्या करिअरला प्राधान्य देणाऱ्या पिताची बनली. ही इमेज काँग्रेसला परवडणारी नव्हती. रितेशच्या त्या एका उपस्थितीचा फटका विलासरावांना बसला आणि सोनिया गांधींनी त्यांचा राजीनामा मागितला. विलासरावांची चूक ही अशोक चव्हाण यांच्यासाठी संधी ठरली. ज्या खुर्चीवरून रितेशमुळे विलासरावांना उतरावे लागले, त्याच खुर्चीवर 8 डिसेंबर 2008 रोजी अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जर त्या दिवशी रितेश देशमुख वडिलांसोबत ताज हॉटेलमध्ये गेला नसता तर कदाचित विलासरावांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला असता. पण राजकारणात जर तरला महत्व नसते, तिथे फक्त वेळ महत्वाची असते. रितेशची ती एक चूक विलासरावांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी किंमत ठरली. तुम्हाला या गोष्टीवरती काय वाटते? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.